माझी कॉफी मी ओरिजिनल आहे, त्यामुळे माझी कॉफी करणं हे उबाटाच्या बापाला जमणार नाही. माझी कॉपी उबाठाच्या बापाला जमणार नाही. शिवसेना उबाठाच्या आंदोलनावर टीका करताना संजय गायकवाड यांची जीभ घसरली. मुंबईतील कबुतरांना खाद्य टाकल्याप्रकरणी महापालिकेकडून कारवाईचा बडगा. आतापर्यंत 3 गुन्हे दाखल, मात्र दादरमधील आंदोलन प्रकरणी अद्याप एकही गुन्हा नाही. पंधरा ऑगस्टला चिकन मटण शॉप बंद ठेवण्याचा केडीएमसीचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात. केडीएमसी समोर मटणाचं दुकान टाकणार, खाटीक समाजाचा इशारा. जळगावच्या जामनेरमध्ये एका कॅफेत तरुणाला बेदम मारहाण. उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू. मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट. भिवंडीत भाजप युवा मोर्चा उपाध्यक्षासह आणखी एकाची हत्या. 4 ते 5 जणांनी कार्यालयात शिरून केली हत्या. हत्येचं कारण अस्पष्ट. मुंबईत गणेशोत्सवात डीजे वाजवण्यास बंदी. गणेशोत्सवात डीजे वाजवल्यास आणि न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केल्यास संबंधित मंडळावर पोलिसांकडून कायदेशीर कारवाई केली जाणार. कुंडेश्वर दर्शनाला जाताना महिला भाविकांचा टेम्पो दरीत कोसळून भीषण अपघात. अपघातात 10 महिलांचा मृत्यू, 19 जखमी. महिलांचा अपघातापूर्वीचा व्हिडिओ आला समोर. अमेरिकेनं बलुचिस्तान लिबरेशन आर्मीला केलं दहशतवादी संघटना जाहीर. मुनीर यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान अमेरिकेची मोठी घोषणा. आणि युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की आणि मोदींमध्ये फोनवर चर्चा. युद्ध थांबवण्याच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये बातचीत. पुनर्विकासाअंतर्गत पात्र धारावीकरांना देण्यात येणाऱ्या घरांच्या क्षेत्रफळामध्ये वाढ करत 500 चौरस फुटांचं घर देण्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाला दिले होते. त्यानुसार डीआरपीकडनं यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्याचं काम सुरू आहे. लवकरच हा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला जाणार आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत झोपड्यांच्या पात्र आणि अपात्रतेसाठी डीआरपी घरोघरी करण्यात येणारं सर्वेक्षण आज थांबतंय. त्यानंतर मात्र घरोघरी जाऊन कोणतंही सर्वेक्षण केलं जाणार नाही. दरम्यान ज्या रहिवाशांना सर्वेक्षण करून घ्यायचंय त्यांना मात्र प्राधिकरणाच्या कार्यालयात जावं लागेल. भारत सरकारनं जनधन 2.0च्या माध्यमातून जनधन योजनेचा नवा अध्याय सुरू करण्याची तयारी केली आहे. ही सुधारित योजना आता केवळ बँक खात्यापुरती मर्यादित न राहता गरीब आणि वंचितांसाठी संपूर्ण आर्थिक सेवांचं प्रवेशद्वार ठरणार आहे. देशातील पहिली जागतिक पालघर जिल्ह्याच्या बाजारपेठ वाढवणमध्ये उभारण्यात येणार असून त्या दृष्टीनं हालचालींना वेग आलेला आहे. पणन विभागानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तसा प्रस्ताव पाठवला असून त्यावरती तातडीनं पावलं उचलण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबई नागपूर हायस्पीड रेल्वेचा प्रस्ताव 3.5 वर्षांपासून गुलदस्त्यात राहिल्यानंतर आता पुन्हा त्यावरती चर्चा सुरू झाली आहे. 10 ऑगस्ट रोजी नागपूर इथल्या एका कार्यक्रमात समृद्धी महामार्गालगत हायस्पीड रेल्वे धावण्याच्या प्रकल्पावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केल्यामुळे प्रकल्प पुन्हा अजेंड्यावर येण्याचे संकेत आहेत. श्रावण सुरू झाल्यापासून साखरेची मागणी वाढलेली आहे. मागणी वाढल्यामुळे बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. श्रावणापासून दिवाळीपर्यंत सण उत्सवांचा काळ असतो आणि या काळात गोडधोड करण्याचं प्रमाण जास्त असतं. साखरेची तेजी सुरू असल्यामुळे उत्सवांचा गोडवा कमी होणार का, अशी देखील शंका व्यक्त केली जाते. आता उशिरानं आयकर रिटर्न भरणाऱ्यांनाही टॅक्स रिफंड मिळणार आहे. त्यामुळे विविध कारणांनी उशिरा आयटीआर फाईल करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 53%वरून 55% म्हणजेच 2% इतकी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढीची रक्कम 1 जानेवारी 2025 ते 31 जुलै 2025 या कालावधीतील थकबाकीसह ऑगस्टच्या वेतनासोबत रोखीनं देण्यात येणार असल्याचं वित्त विभागानं म्हटलंय. मंत्रालयात यापुढे स्मार्टफोन असलेल्यांनाच प्रवेश मिळणार आहे. गर्दी रोखण्यासाठी करण्यात आलेले विविध प्रयोग अपयशी ठरत असल्यामुळे आता केवळ डीजी ॲपद्वारे नोंदणी केलेल्या व्यक्तींनाच मंत्रालयामध्ये प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मंत्रालयातला प्रवेश दुरापास्त होण्याची शक्यता आहे. भविष्यात म्हाडाच्या घरांच्या किमती 8 ते 10% घटणार आहेत. सामान्यांना परवडणाऱ्या दरात घरं उपलब्ध व्हावीत म्हणून म्हाडा सातत्यानं प्रयत्नशील आहे. मात्र घरांच्या किमती निश्चित करताना रेडी रेकनर दराशिवाय विचारात घेतला जाणारा प्रशासकीय खर्च, बांधकाम साहित्याच्या किमतीमधील वाढ, गुंतवणुकीवरील व्याज इत्यादी बाबी गृहीत धरल्या जात असल्यामुळे किमती फुगतायत.
म्हाडाच्या कोकण मंडळाची घरं विक्रीअभावी पडून राहत असल्याची ओरड होत असताना दुसरीकडे यावेळच्या कोकण मंडळाच्या 5,285 घरं आणि 77 भूखंडांच्या विक्रीसाठीच्या लॉटरीला तुफान प्रतिसाद मिळतोय. घरांसाठी 67,539 अर्ज आले असून त्यापैकी 40,998 अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केलाय. स्कूल बसचे वाढीव मासिक दर परवडत नसल्यामुळे आपल्या मुलांच्या वाहतुकीसाठी अनधिकृत रिक्षाचा पर्याय निवडणाऱ्या राज्यातील तमाम पालकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं धाडसी पावलं टाकली आहेत. शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसोबतच रोजगाराच्या संधीसाठी परिवहन विभागाकडून स्कूल व्हॅन परवाने वाटप खुले करण्यात येत आहे. याबाबतची अधिसूचना जारी होईल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. एअर इंडियानं दिल्ली ते वॉशिंग्टन डीसी दरम्यान थेट विमानसेवा 1 सप्टेंबर 2025 पासून तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाच्या या निर्णयामागे 2 कारणं आहेत. एअर इंडियाच्या 26 बोईंग 787-8 या विमानांमध्ये अपग्रेडिंगचं काम सुरू आहे. त्यामुळे बरीच विमानं लांब पल्ल्याच्या उड्डाणासाठी उपलब्ध असणार नाहीत. सीएसएमटीपासून खोपोलीपर्यंत 15 डब्यांची सेवा वाढवण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. त्यानुसार ऑगस्ट अखेरपर्यंत सीएसएमटी कल्याण दरम्यान धीम्या आणि जलद मार्गावरच्या 10 स्थानकावरती 26 प्लॅटफॉर्म आणि कल्याण ते कसारा आणि खोपोली मार्गावरील 24 स्टेशनच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यात आली आहे. कल्याण शिळ रोडवरती कल्याण तळोजा मेट्रो मार्गाचं काम सुरू आहे. मेट्रोच्या कॉन्क्रीट कामांवरती गर्डर ठेवण्याची कामं करण्यात येणार आहेत. 11 ते 30 ऑगस्ट या कालावधीत 3 टप्प्यात ही कामं करण्यात येणार आहेत. या कामासाठी कल्याण शिळ रोडवरती रात्री 12:15 ते पहाटे 5 वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसानं राज्यभरात पुन्हा हजेरी लावली आहे. अनेक भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत. उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळतोय. अशातच आता पुढील आठवडाभर राज्यातील काही भागात मुसळधार सरी कोसळणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. रुग्णालयाच्या दर्शनी भागात रुग्ण हक्क संहिता, रुग्णालयाचे दरपत्रक, तक्रारीसाठी महापालिकेचा टोल फ्री क्रमांक, अग्निशमन दलाचं प्रमाणपत्र इत्यादी लावणं महाराष्ट्र सुश्रूषा गृहनोंदणी कायद्यानुसार बंधनकारक आहे. यासोबतच इतर नियमांचं पालन न केल्याप्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागानं सोमवारी 7 खासगी रुग्णालयांना वेगवेगळ्या त्रुटींबाबत कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेतील सर्वांसाठी ओपन टू ऑल फेरी सोमवारी संपली. या फेरीमध्ये एकूण 3,24,761 विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश निश्चित केलेले आहेत. आता 11वी प्रवेशाची विशेष फेरी आजपासून सुरू होणार आहे. इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या कॅप फेरीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून कॅप प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीत 1,62,205 महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जागांचं वाटप करण्यात आलंय. त्यात दुसऱ्या फेरीमध्ये 14,016 विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज गोठवण्यात आले असून त्यांना या फेरीत देण्यात आलेल्या महाविद्यालयातच प्रवेश घ्यावा लागणार आहे. भटक्या कुत्र्यांनी देशभरात हैदोस घातलाय. मागील 6 वर्षात तब्बल 2,78,00,000 लोकांचे लचके त्यांनी तोडलेत. महाराष्ट्रात 29 लाख लोकांना कुत्रे चावलेत. 2021 ते 23 या 3 वर्षात कुत्रा चावण्याच्या सर्वाधिक घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. कबुतरखान्यांमध्ये कबुतरांना बेकायदा किंवा जाणून बुजून खाद्य घालणाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्यासंदर्भात मुंबई महापालिकेला उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. त्यामुळे महापालिकेचा खाद्यबंदीचा निर्णय कायम राहणार आहे. कबुतरखान्यासंदर्भात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिल्यानंतर मुंबई पालिका आक्रमक भूमिकेत आली आहे. दुसऱ्यांदा कबुतरखान्यावरती पालिकेने लावलेली ताडपत्री काढण्याचा प्रयत्न केल्यास पालिका थेट पोलीस स्थानकात तक्रार दाखल करून गुन्हा दाखल करेल. तर कबुतरखान्याच्या माध्यमातून आतापर्यंत मुंबई पालिकेनं 1,32,000 रुपयांचा दंड वसूल केलाय. गोरेगाव पश्चिम विभागातनं पालिकेच्या पीएस विभागातनं 6,000चा दंड वसूल करण्यात आलाय. तर दादर विभागातून 28,000 रुपयांचा दंड पालिकेनं वसूल केलाय.